नमस्कार. मी माझ्या 2 कविता गणपतीवरच्या सादर करीत आहे. आपण सादर करीत आहे, आपण त्याचा आनंद घ्यावा. सध्या घरोघरी गणरायाचे आगमन झालेले आहे. वातावरण आनंदाने आणि उत्साहाने ओथंबलं आहे. पण प्रस्थानाच्या कल्पनेने मन विषण्ण होत आहे. तर या पाहुण्याबद्दल आपण 4 वेळा ऐकूया. वाजत गाजत बाप्पांचं आगमन झालं घरी. वाजत गाजत बाप्पांचं आगमन झालं घरी. बाप्पांच्या स्वागतासाठी रांगोळी काढली दारी. बाप्पा बसले सिंहासनी लक्ष नैवेद्य ताटाकडे. उंदीर मामा आतुर होते प्रसादाच्या वाटेकडे. 10 दिवस मुक्कामी पाहुणे घरी आले. 10 दिवस मुक्कामी पाहुणे घरी आले. घरोघरी आनंदाने उल्लसित हो झाले. रोज नित्य नियमाने केली बाप्पांची आरती. मोदकाच्या नैवेद्यासह दुर्वा वाहिल्यावरती. रोज भजन कीर्तन होई बाप्पांच्या दरबारात. निष्ठेने उपासना चाले घरात. आणि शेवटचं कडवं. बाप्पांची प्रस्थान वेळ येत आहे जवळ. सगळ्यांना माहिती उद्याचीच आहे. बाप्पांची प्रस्थान वेळ येत आहे जवळ. बाप्पा मागणं एकच आता, सुखाची भर उंज. अजून एक छोटी कविता म्हणतो. आपण गणरायाची 10 दिवस मनोभावे पूजा करतो. पण हाच बाप्पा आपली निरनिराळ्या रूपात आपली राखण करत असतो. राखण करत असतो. तर बाप्पा भक्तांसाठी 24 तास ऑन ड्युटीवरच असतो. कवितेचं शीर्षक आहे बाप्पा ऑन ड्युटी. बाप्पा तुझ्या भक्तीची किती धरावी आस. कायमच कसा रे तू ऑन ड्युटी 24 तास. आम्ही शांत झोपल्यावर बॉर्डरवर रक्षण करतो. सैनिक सगळ्यांना माहिती आहे. त्या सैनिकात मला तू स्पष्टपणे दिसतो. थँक्यू. तुला मखरात बसवून आपल्या कर्तव्याला येतो. त्या डॉक्टरला तुलाच आम्ही अनुभवतो. किती वर्णावा तुझा महिमा. सगळीकडे तूच दिसतो. असा कसा रे तू कायमच मदतीला तत्पर असतो. धन्यवाद.